नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं या चॅनलमध्ये स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जे भुंगाचे मालक आहेत मिलिंद पाटील, त्यांनी आता असा निर्णय घेतलेला आहे की जे सासवडलं जे मैदान झालं त्यांच्यामध्ये त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे. त्यामुळे आता ते काही 3 फेऱ्यात पळणार नाहीत आणि भुंगाला नानाकडे काय आता पाठवणार नाहीत ते घाटावरती. तर बघूया आपण त्यांच्या शब्दात काय म्हटले मिलिंद पाटील. दिसणार नाही भुंगा, कारण की काल माझं खूप मन दुखवलं. मी हे पुढच्या महिन्याला पण मी सगळ्यांची माफी पण मागतो, कारण की बघा काय मला एवढी मेहनत करून जर अपयश जर भेटत असेल आणि भुंगावरती अन्याय जर होत असेल आणि पाखरेवरती जर अन्याय होत असेल तर मला गाडा मालक म्हणून कुठेतरी खंत होते आणि कुठेतरी चुकी होते. कारण की मग ते एवढे मेहनत करून आणि त्या नंदीला त्रास देऊन जर तो अपयशी करतो तर मग ते नाही पळायला बरं आहे. म्हणून मी निश्चय केलं की असं 3 फेरे जरी मैदान असलं तरी नानांच्या नियोजनामध्ये जर भुंगावरती तिकडे गेला पळाल तरी पण मी 3 फेऱ्याच्या मैदानावर जाणार नाही, आज तुमच्या युट्यूब मार्फत सांगतो. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहिलं मिलिंद पाटील काय म्हणाले. आता हा जो आपला सर्जा आहे मित्रांनो, याची किंमत 61 लाख होती, तरी सरांनी नानाच्या हवाली केला होता पूर्णपणे त्याला. आता यांना जर भुंगा पळवायचाच नसेल घाटावरती, त्याच्यामुळे त्यांनी आता हे कारण शोधलं, कारण त्यामध्ये त्यांना 5वा नंबर दिलेलाच आहे. कारण शेवटी नियम अटी सुद्धा ह्या सर्वांना सारखंच लागू असतात. त्याच्यामुळे एक मैदानाने हरल्याने असं काही होत नाही. परंतु त्यांनी या ठिकाणी आता नंदीला वरती पाठवायचं नाही, भुंगावरती पाठवायचं नाही, म्हणजे पर्यायाने आता नानांकडून भुंगा सुद्धा गेलेला आहे. त्यासाठी एक दिलदार मालक नानांना हवा आहे की जो पूर्ण नंदी त्यांच्या ताब्यात सोपवेल. कारण नानाने काल जीवाचं रान करून सासवडमध्ये पहिला नंबर केला होता, पण त्या ठिकाणी लॉबी झाल्यामुळं तो पहिला क्रमांक न देता त्यांना 5वा क्रमांक देण्यात आलेला आहे. आता खरोखर नानांना निंबाळकर सर यांच्यासारखा गाडा मालक मिळणे आता खूपच कठीण झालेलं आहे. कारण एका हारेने काही एवढा काही मोठा विषय नव्हता तो, तरी त्यांनी सांगितले की आता भुंगा काही वरती मी पाठवणार नाही, 3 फेऱ्याच्या मैदानाला जाणार नाही, ते फक्त आपले मुंबईमध्येच बिनजोड खेळणार आहेत. तर देवाच्या चरणी एक प्रार्थना आहे, नानांना सरांसारखा एक दिलदार गाडा मालक भेटावं हीच विनंती आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.